नमस्कार. मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा. तर 2 दिवस आपण म्युझिक थेरपीबद्दल जाणून घेतलं. अजून म्युझिक थेरपीबद्दल बरंचसं जाणून घेण्यासारखं आहे की म्युझिक थेरपी अजून कुठल्या कुठल्या आजारांवर काम करतं. तर म्युझिक थेरपी, ऑटिझम, डिप्रेशन तर आपण काल बघितलं. नैराश्य, चिंता, झोप नाही येणे, अनिद्रा, इन्सोम्निया ज्याला आपण म्हणतो, आणि स्मृतिभ्रंश. परत म्युझिक थेरपी गुजरातमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, तिथे साधारण 3,500 स्त्रियांवर 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे उपचार. ज्या गर्भधारण केलेल्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यावर म्युझिक थेरपी कसं काम करतं तर ह्याबद्दल सुद्धा तिथे रिसर्च सुरू आहे आणि त्याची खूप सुंदर उदाहरणं बघायला मिळत आहेत. कॅन्सरबद्दल मी काल तुम्हाला सांगितलंच आहे. आणि डायबिटीज, परत ब्लड प्रेशर आणि शुगर यांच्या पेशंट्सवर सुद्धा म्युझिक थेरपी कसे काम करते आणि खूप सुंदर पद्धतीने काम करत आहे. तर आमचे जेवढेही स्टुडंट्स आहेत म्युझिक थेरपीचे, तर ते वेगवेगळ्या फील्ड्समधून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असून ते वेगवेगळ्या आजारांवर उपचार करत आहेत आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट्सही बघायला मिळत आहेत वर्ल्डवाईड. त्यानंतर ही झाली म्युझिक थेरपी कुठल्या कुठल्या आजारांवर काम करू शकतं. तर परत माझ्या सेंटरबद्दल सांगायचं झालं, म्युझिक थेरपी आणि मेडिटेशन. तर म्युझिक थेरपी हा एक वेगळा भाग आहे आणि मी जे घेते आहे ध्यान किंवा मेडिटेशन, 2017पासून मी ऑनलाईन मेडिटेशन घेते. तर त्यामध्ये माझ्या ग्रुप्सचे, मग त्यात माझे काही फॉरेनचे साधक होते, ते काही भारतामधले, असे पूर्ण भारतामधून 2017पासून कोरोना पिरियडपासून मी जेव्हापासून स्टार्ट केलं आहे घ्यायला, तर तेव्हापासून सगळेजणं जोडले जातात आणि प्रत्येक ध्यानाच्या सेशनला सगळेजणं हे हजर राहतात. मग हळूहळू ध्यानाच्या सेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्यात आल्या, वेगवेगळे ध्यान विकसित करण्यात आले किंवा ध्यान घेण्यात आले. तर मी ज्या फाउंडेशनच्या अंतर्गत ध्यान घ्यायचे तर त्यांचं गायडेड मेडिटेशन्स राहायचे, पण त्याआधीच्या आणि नंतरचं सुरुवात जी राहायची ती माझी स्वतःची करायची आणि त्यामध्ये गायडेड मेडिटेशन्स दिलेले राहायचे भरपूर. आणि मी किंवा माझ्या सेंटरला सध्या जे ध्यान चालतात किंवा तर एक कोर्स आहे रेज युअर व्हायब्रेशन, एक आहे कॉन्शियसनेस फॉर 21 डेज. तर हा कॉन्शियसनेस जो आहे हा 21 डेजचा कोर्स आहे. रेज युअर व्हायब्रेशन्स हा सुद्धा 21 डेजचा कोर्स आहे. कमीत कमी 21 दिवसांचा कोर्स प्रत्येक ध्यानाचा कोर्स आहे. तसेच गायत्री साधना जी आहे, तर गायत्री साधनेचेही 3ही कोर्स, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3, तर हे 3ही कोर्स 21, 21, 21 असे आहेत आणि काही वाढत जातात नंतर दिवस. तर 21 दिवसच का किंवा वाय 21 डेज? तर त्याचं कारण असं आहे की कुठलीही साधना आपण जेव्हा सतत एकाच वेळेला बसून, रोज एकाच ठिकाणी किंवा एकाच जागेवर बसून आणि एकाच गोष्टीचं चिंतन करत कुठलीही साधना जेव्हा केली जाते, तर ती किमान 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस, 21 दिवस जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा ती हळूहळू साध्य व्हायला सुरुवात होते. पहिले तर काही दिवस आपले प्युरिफिकेशनमध्ये जातात, म्हणजे कर्मा क्लिन्झिंग किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू क्लिअर होत जातात. ब्लॉकेजेस जे असतात ते क्लिअर व्हायला वेळ लागतो. परत काही कर्सेस असतात ते क्लिअर व्हायला वेळ लागते. मग त्यासाठी फक्त 21 दिवस साधना करून होत नाही, तर 21 दिवस परत अजून 21 दिवस, जसं तुम्हाला फरक जाणवतो त्या पद्धतीने साधना हळूहळू वाढवत न्यावी लागते किंवा तुमच्या आजारांवर किंवा तुमच्या मनाच्या अवस्थेवर ते डिपेंड करतं की तुम्हाला किती दिवस करायची आहे. आणि ह्या साधना किमान म्हणजे कमीत कमी दिवस 21 दिवस तरी आहेत प्रत्येक साधना. आणि आता प्रत्येक साधनेचा किंवा प्रत्येक ध्यानाच्या प्रोसेसचा अर्थ जाणून घेऊया. तर रेज युअर व्हायब्रेशन हा जो कोर्स आहे, तर याच्यामध्ये शारीरिक स्पंदन किंवा आपले जे व्हायब्रेशन्स आहेत, तर आपण काय म्हणतो की आपण जे बोलतो किंवा आपण जे व्यक्त करतो किंवा आपण ज्या गोष्टीचं थिंकिंग करतो रोज, वॉट एव्हर वी थिंक इट कम्स बॅक टू अस. ही कुठलीही गोष्ट जी आपण
युनिवर्सला देतो, त्या युनिवर्समधून ती गोष्ट आपल्याला अनंतपटीने परत मिळते. तर आपण कुठले व्हायब्रेशन्स द्यायला पाहिजे किंवा कुठलं विचार क्रिएट करायला पाहिजे हे आपल्यावर असतं. तर मग रेज युअर व्हायब्रेशन्समध्ये मी काय करून घेते की जास्तीत जास्त तुमचे व्हायब्रेशन्स हे खूप चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि ते कसे वाढवायचे ते ध्यानात शिकवलं जातं. मग त्या व्हायब्रेशन्सचा फायदा असा होतो की तुम्ही जो इश्यू किंवा तुम्ही जो प्रॉब्लेम घेऊन आलेले असता, तर व्हायब्रेशन्स वाढवणे म्हणजे काय की एकापासून अनंतचा प्रवास म्हणजेच व्हायब्रेशन्स. तर आपले व्हायब्रेशन्स जे सध्या आहेत लेवल 20पासून ते लेवल 400पर्यंत किंवा 500पर्यंत 1000पर्यंत आपण नेऊ शकतो. तर असं म्हटलं जातं की सुरुवातीच्या काळात हिटलरचे जे व्हायब्रेशन्स होते तर ते 450पर्यंत होते. त्यानंतर जेव्हा त्याला खूप इगो यायला लागला कुठल्या गोष्टीचा किंवा तो दुसऱ्यांबद्दल शेम फील करायला लागला किंवा खूप राग करायला लागला, तेव्हा त्याचे व्हायब्रेशन्स 20ही नव्हते राहिले, जेव्हा त्याने आत्महत्या केली. म्हणजेच काय की आपण ज्या व्हायब्रेशन्समध्ये असतो किंवा ज्या व्हायब्रेशन्समध्ये आपण राहतो तेच व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत जातात. आपण तसं हळूहळू बनत जातो. मग जेवढे व्हायब्रेशन्स हाय असतात, जी रँकिंग आहे व्हायब्रेशन्सची, जेवढी व्हायब्रेशन्सची रँकिंग आहे तेवढ्या आपल्याला परत म्हणजे आपण स्वतःला विकसित करू शकतो, डेव्हलप करू शकतो किंवा त्या स्टेजपर्यंत नेऊन ठेवू शकतो जे आपल्याला करायचं आहे. तर ह्यामध्ये मी काय करत असते की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा येता की तुम्हाला काय बनायचं आहे किंवा तुम्ही आज काय आहात, वॉट एव्हर वॉन्ट यू टू बी ऑर वॉट यू आर नाव. तर हा प्रवास जो आहे व्हायब्रेशन्सचा, तर नाऊपासून अप टूपर्यंतचा प्रवास आहे पूर्ण. की आज काय आहात आणि तुम्ही 21 दिवसानंतर स्वतःमध्ये काय बदल घडवून आणू इच्छिता किंवा काय होऊ इच्छिता, तर हा प्रवास पूर्ण रेज युअर व्हायब्रेशन्सचा आहे. तर व्हायब्रेशन्स वाढवल्यानंतर किंवा व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स केल्यानंतर, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स केल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल घडतात किंवा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ती गोष्ट जर आपल्याला पाहिजे आहे आणि ती मिळवायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टीला व्हायब्रेशन्स देऊन स्वतःचे व्हायब्रेशन्स पूर्ण अणुरेणूपासून म्हणजे स्मॉल DNA सुद्धा आपल्याला चेंजेस करावे लागतील. एवढे आपल्याला आपले व्हायब्रेशन्स हाय रेंज किंवा हाय फ्रिक्वेन्सीचे ठेवावे लागतील, तेव्हा आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचू किंवा ती गोष्ट आपल्याला आत्मसात करणे पॉसिबल होईल. तर ह्यासाठी आपल्याला 21 दिवस पूर्ण सतत प्रयास करावा लागेल. मग ह्या 21 दिवसामध्ये काय, तर ह्या 21 दिवसामध्ये मी जे सांगेल ते तुम्हाला पूर्ण 21 दिवस फक्त माझ्यासाठी, तुमचं शेड्यूल सोडून, तुमचं डेली जे रुटीन आहे किंवा डेली जे शेड्यूल आहे तुमचं ते सोडून मी तुम्हाला माझ्या शेड्यूलनुसार, माझ्या याच्यानुसार तुमचं पूर्ण शेड्यूल ॲडजस्ट करून देणार. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दर एका तासाला काय करायचं, पाणी प्यायचं आहे तर पाणी कसं प्यायचं आहे किंवा कुठली गोष्ट जेव्हा तुम्ही ग्रहण करता ती कशी ग्रहण करायची आहे, त्या गोष्टींना कसे व्हायब्रेशन्स द्यायचे आहे, काय म्हणून व्हायब्रेशन्स द्यायचे आहे किंवा तुम्ही झोपताना तुमचं स्टेट ऑफ माइंड काय पाहिजे, तेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचं स्टेट ऑफ माइंड काय पाहिजे, तुमच्या दिनचर्येमध्ये काय फरक व्हायला पाहिजे किंवा तुमच्या दिनचर्येमध्ये काय चेंजेस करायचे. तर इट इज अप टू मी. जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा पूर्ण तुमचे 21 डेज जे आहेत ते तुमचं शेड्यूल सोडून म्हणजे तुमचं कामाचे तास सोडून ते माझे राहतील. कारण तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत येत आहे आणि माझ्यापर्यंत पोचताय. तर तुम्हाला त्या व्हायब्रेशन्सपर्यंत जर पोचायचं असेल तर यू विल हॅव टू डू वॉट एव्हर आय विल टेल यू टू डू. आणि जर बदल घडवायचा आहे तर हे आपल्याला करावंच लागेल आणि त्या व्हायब्रेशन्सपर्यंत पोचावंच लागेल. आणि तुम्ही त्या व्हायब्रेशन्सपर्यंत पोचणे ही माझी सर्वात अत्युच्च इच्छा राहील की तुम्ही पाहिजे असलेली गोष्ट घेऊन माझ्याकडे आले आणि त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा तुम्हाला झाला आणि ती गोष्ट तुम्ही अचीव केली, तर त्या गोष्टी एवढा आनंद मला म्हणजे माझ्या एवढा आनंद कुणालाही होणार नाही कदाचित. तर हे आहे माझ्या रेज युअर व्हायब्रेशन्स कोर्सबद्दल. तर ह्यामध्ये पूर्ण तुम्ही जे आज 0पासून ते 100पर्यंतचा 400पर्यंतचा प्रवास आपण दोघांनी मिळून पार पाडायचा आहे. तर ह्या कोर्समध्ये या पद्धतीने काम केलं जातं. तर दिस इज ऑल अबाउट माय कोर्स रेज ऑफ व्हायब्रेशन्स और रेज युअर व्हायब्रेशन्स. देन हाऊ यू विल रेज युअर व्हायब्रेशन्स आय विल लेट यू नो वेन यू विल कम टू मी. तर चला आजच्या दिवस रजा घेऊया. थँक्यू. मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा. तुमचे सर्वांचे खूप 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 अनंत धन्यवाद.
माझ्या गुरूंचे, माझ्या आईवडिलांचे खूप खूप अनंत धन्यवाद, अनंत धन्यवाद, अनंत धन्यवाद.